नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये टेन्सेसचं जे तिसरा प्रकार जो आहे, मुख्य तिसरा प्रकार जो आहे, फ्युचर टेन्स याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचे उपप्रकारांचे फॉर्म्युलास कसे असतात, सूत्र कसे असतात ते जाणून घेऊया. त्याच्यातलं पहिलं आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. मग आता साधा भविष्यकाळामध्ये काय दर्शवले जातं मित्रांनो या काळात? तर क्रिया झाली असं नाही दर्शवलं जात, तर ती क्रिया होणार आहे हे दर्शवले जातं. होणार असं त्याचा अर्थ आहे. झालेली नाही आहे तर ती होणार आहे, ते घडणार आहे असं दर्शवलं जातं या सिंपल फ्युचर टेन्समध्ये. त्याच्या अगोदर उदाहरणं समजून घेण्या अगोदर त्याचा फॉर्म्युला काय सांगितला आहे तो बघूया. सब्जेक्ट प्लस शल विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, शल विल काय आहेत मित्रांनो? तर शल विल हे टू बीचे रूप आहेत. जसं टू बीचे वर्तमान काळ रूप एम इज आर, भूतकाळी रूप वॉज वेअर, तसंच हे भविष्यकाळी रूपे टू बीची शल विल आहे. प्लस वर्ब म्हणजे क्रियापदाचे तुम्हाला पहिलं रूप दाखवायचे आहे. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्याच्या शॉर्ट फॉर्म्युला काय आहे? एस प्लस शल विल प्लस व्ही वन प्लस ओ. म्हणजे तुम्हाला एस लिहायच्या, एस सोबत शल विल पैकी काय येईल हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्लस व्ही वन क्रियापदाचे पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओ लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वी शल स्पीक इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलणार. म्हणजे ही जी क्रिया आहे ही होणार आहे हे दर्शविलं जातं. झाली नाही, होते नाही, तर होणार आहे. वी शल स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलणार असं त्याचा अर्थ आहे. याच्यात वी हा एस आहे, सब्जेक्ट आहे, शल हे टू बीचे रूप आहे, स्पीक हे क्रियापदाचे पहिलं रूप आहे व्ही वन, आणि शेवटी इंग्लिश हा ऑब्जेक्ट दाखवलेला आहे. जसं आय शल गो टू स्कूल, मी शाळेला जाणार किंवा मी शाळेला जाईन. माझी क्रिया अजून घडलेली नाही तर ती होणार आहे असं त्याचा अर्थ. याच्यामध्ये व्ही वन हा गो आहे, सब्जेक्ट हा आय आहे, आणि टू स्कूल हे ऑब्जेक्ट आहे, आणि टू बीचे रूप शल वापरलं गेलेलं आहे. सांगायचे तात्पर्य असं आहे, शल आणि विल पैकी योग्य सब्जेक्टनुसार लिहावं लागतं मित्रांनो. जसं आय आहे म्हणून शल, आता ही आला तर विल. जसं आयला विल पण वापरता, पण काही ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल तर सब्जेक्टनुसार बदललं गेलेलं आहे शल आणि विल, हे लक्षात ठेवा. दे विल, वी शल, आय शल, ही विल, शी विल असं वापरलं जातं. राम विल असं वापरलं जातं. वी शल स्पीक इन इंग्लिश, त्याच पद्धतीनं हे वाक्य आहेत. आय शल गो टू स्कूल, मी शाळेत जाणार. राम विल राईट अ लेटर, राम पत्र लिहिणार. रामाने पत्र लिहिलेले नाही आहे किंवा लिहितो नाही, तर राम हे पत्र लिहिणार आहे, त्याची क्रिया घडणार आहे हे सिंपल फ्युचरमध्ये दाखवलं जातं. दुसरं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. मग या चालू भविष्यकाळामध्ये किंवा अपूर्ण भविष्यकाळामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे ते जाणून घेऊ. त्याचे फॉर्म्युला आधी बघूया. सब्जेक्ट प्लस शल बी विल बी प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. करता सब्जेक्ट, शल बी विल बी काय आहेत? हे सुद्धा टू बीचं रूप जे आहेत मित्रांनो. वर्ब वन क्रियापदाचे पहिलं रूप, त्याला आय एन जी सफिक्स म्हणजे आय एन जी प्रत्यय लावलेला आहे, हा व्ही फोर समजूया. प्रेझेंट पार्टिसिपल आहे हा, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. शॉर्ट फॉर्म काय आहे? एस प्लस शल बी विल बी प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता. जसं वी शल बी स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत असणार, म्हणजे आमची क्रिया ही सुरू असणार भविष्यात असं दाखवले जातं. एस टू बी व्ही प्लस आय एन जी प्लस ओ असं इथं दर्शवलेलं आहे. इतर उदाहरणं बघूया. आय शल बी गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात असणार. गेलो नाही, जातो नाही, तर जात असणार हे कंटिन्युअस टेनमध्ये.
ज्यात होतो हे पण नाही, तर ही क्रिया घडणार आहे, घडेन असं दर्शवलं जातं. आय शॅल बी गोइंग टू स्कूल. राम विल बी रायटिंग लेटर. राम पत्र लिहित असणार. आय शॅल बी गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात असणार. वी शॅल बी स्पीकिंग इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलत असणार. म्हणजे या ज्या क्रिया आहेत त्या भविष्यात सुरू असणार असं दर्शविलं जातं. कशामध्ये? फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. समज मित्रांनो, तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. या पूर्ण भविष्यकाळाचे फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस शल हॅव विल हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. करता सब्जेक्ट म्हणजे शल हॅव विल हॅव हे टू हॅवची रूपं आहेत, हे लक्षात ठेवा. पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब इट इज कॉल्ड वर्ब 3. पास्ट पार्टिसिपल क्रियापद तिसरो प्लस ऑब्जेक्ट. शॉर्ट फॉर्म एस प्लस शल हॅव विल हॅव प्लस V3 प्लस ओ. हे शॉर्ट फॉर्म्स फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक काळाचे शॉर्ट फॉर्म्स जर तुमच्या लक्षात आलेत तर तुम्ही इझिली इंग्रजीमध्ये बोलू शकता, इंग्रजीमध्ये लिहू शकता. हे लक्षात ठेवायचे. ग्रामरचे प्रत्येक वाक्य सोडू शकता. फॉर एक्झाम्पल, वी शल हॅव स्पोकन इंग्लिश. या वाक्यात वी हे सब्जेक्ट आहे, शल हॅव हा टू हॅव आहे आणि स्पोकन हे V3 आहे, पास्ट पार्टिसिपल आहे आणि शेवटी इंग्लिश हा ऑब्जेक्ट आहे. वी शल हॅव स्पोकन इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोललेली असणार. म्हणजे आमची क्रिया ही पूर्ण झालेली असणार. झाली नाही तर पूर्ण झालेली असणार असं दर्शवलं जातं. दुसरे उदाहरण असे आहेत, आय शल हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलेलो असणार. गेलो नाही, जातो नाही, तर गेलेलो असणार. फ्युचर ॲक्शन, भविष्यात असं त्याचा अर्थ. राम विल हॅव रिटर्न लेटर. रामने पत्र लिहिलेले असणार. रामने पत्र लिहिलेले असणार. लिहिलं गेलं असं नाही, तर त्याने ती ॲक्शन करायची त्याची बाकी आहे. ती भविष्यात पूर्ण होणार आहे, पूर्ण दर्शवली जाणार आहे, असा हा फ्युचर परफेक्ट टेन्स दाखवतो. लक्षात. शेवटचे आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ असा त्याचा अर्थ आहे. मग या काळामध्ये काय दर्शवलं जातं मित्रांनो? क्रिया ही पूर्ण होऊन ती पुढे चालू असणाऱ्याचे दाखवलं जातं. पुढे चालू असेल असं दाखवलं जातं. ते जाणून घेण्याअगोदर फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस शल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. शॉर्ट फॉर्म आहे एस प्लस शल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ. तर या ठिकाणी V1 प्लस ING किंवा वर्ब 1 प्लस ING हा प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाचे चौथं रूप V4 पण लिहितात, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला लवकर समजावं म्हणून मी इथं वर्ब 1 प्लस ING दिले आहे, हे लक्षात ठेवा. यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला वाक्य तयार करता आलं. वी शल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलत असणार असं त्याच्यात, किंवा आम्ही इंग्रजी बोलत आलेलो असणार. द ॲक्शन विल नॉट कम्प्लीट, द ॲक्शन विल बी कम्प्लीट असं त्याचा अर्थ आहे, इन फ्युचर. लक्षात. दुसरे उदाहरण असे आहेत, आय शल हॅव बीन गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आलेलो असणार. माझी ॲक्शन सुरू असणार असं दर्शवलं जातं. राम विल हॅव बीन रायटिंग लेटर. राम पत्र लिहित असणार. असे हे फॉर्म्युल्यानुसार तुम्ही अनेक वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे बनवू शकतात. अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओत फ्युचर परफेक्ट टेन्सविषयी माहिती करून घेतली. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला? जर सोपा वाटला असेल तर याला तुम्ही शेअर करू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब पण सुद्धा करू शकता. धन्यवाद.